नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यात राबत आहेत शेकडो परप्रांतीय बालकामगार। प्रशासनाचं दुर्लक्ष, संबंधित व्यावसायिकांवर कारवाईची मागणी। दारिद्र्य आणि सततची भटकंती यामुळे शाळेकडे पाठ फिरवलेल्या परप्रांतीय चिमुकल्यांनी शिरोळ तालुक्यात आश्रय घेतलाय। आईवडिलांनी घेतलेली पैशाची उचल फेडण्यासाठी शेकडो परप्रांतीय बालकामगार राबत आहेत। शिरोळ तालुक्यासह शहरातील हॉटेल्स, चायनीज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, बांधकाम तसेच भंगार व्यवसायासह अन्यत्र या बालकामगारांचा सर्रास वापर होतोय। शिरोळ तालुक्यात भंगार व्यवसायात उत्तर प्रदेश, बिहार, तर बेकरी व्यवसायात राजस्थान, गुजरात तसेच उडुपी आणि सुवर्णालंकार व्यवसायात बंगाली कामगार काम करतायत। बांधकाम व्यवसायात कर्नाटकातील बेळगाव परिसरातील अनेक बालकामगार सध्या इथे राबत असल्याचं दिसून येत आहे। पोटाची खळगी भरण्यासाठी तुटपुंज्या पगारावर तर काही बालकामगार केवळ 2 वेळचं जेवण आणि राहण्याची सोय होत असल्यानं काम करतायत। अनेक परप्रांतीय व्यावसायिकांनी आपापल्या राज्यातून बालकामगार आणलेत। रात्रंदिवस त्यांना कामाला झुंपलं जातं। या बालकामगारांचं आर्थिक व शारीरिक शोषण होत असतानाही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी होत आहेत। परप्रांतातून आणताना चिमुरड्यांच्या आईवडिलांसह अन्य नातेवाईकांच्या हातावर वर्षाकाठी केवळ 5 ते 10 हजार एकरकमी ठेवले जातात। त्यामुळे मालक या कामगारांना खरेदी केल्यासारखी वागणूक देतात। बेकरी व्यवसायातील बालकामगारांना आगीच्या भट्टीसमोर तर सुवर्ण व्यवसायात ॲसिडच्या धुरात काम करावं लागतं। भंगार जमा करतानाही लोखंडी साहित्याची वाहतूक करावी लागते। हॉटेल्स व कोल्ड्रिंक्स या व्यवसायातही अनेक बालकामगार राबताना दिसतात। बालकामगारांचा सर्वाधिक वापर बांधकाम व्यवसायात होत असून या बालकामगारांना उंच मजल्यावर सिमेंट, वाळू, वीट, खडी अशा जड साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरलं जातं। अशा बालकामगारांचा प्रशासनानं तातडीनं शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांमधून होते आहे। सुटका कोण करणार? अडगळीच्या एका 10 बाय 10च्या खोलीत 12 ते 15 बालकांची राहण्याची व्यवस्था केली जाते। त्यांना शिक्षण तर नाहीच, पण पुरेसं जेवण, विश्रांती व आरोग्याच्या सुविधाही मिळत नाहीत। या बालकामगारांना व्यक्तिगत स्वातंत्र्य नसल्यानं त्यांची यातून कोण सुटका करणार हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।